आज आहे आहोंचा बर्थडे आणि त्यांच्यासाठी मी स्पेशल हा केक बनवला आहे 12 वाजता सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि हा केक एकदम इझी आहे. याच्या अगोदर मी याची रेसिपी कधीच तुमच्याबरोबर शेअर केली नाही, तर म्हटलं चला आज रेसिपी शेअर करावी. एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. पहिल्यांदा तर हे घेतलेलं आहे मी प्रीमिक्स, तर तुम्ही रेडीमेड प्रीमिक्स यूज करू शकता किंवा होममेड. आणि त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे ऑइल, नंतर याच्यात कॉफी पावडर टाकले कारण छान फ्लेवर पण येतो आणि म्हणजे टेस्ट पण छान येते. त्यानंतर मी घातलेला आहे चॉकलेट इसेन्स, कारण हा चॉकलेटचा केक बनला जाणार आहे. पाणी किंवा दूध घालून याचं छान असं बॅटर बनवायचं. तर हे बघा, हे बॅटर रेडी आहे. जर ज्यांना केक म्हणजे एकदम मेजरमेंटने वगैरे येत नसेल ना, तर त्यांनी कुठलंही प्रीमिक्स घेऊन हा केक तुम्ही बनवू शकता. मी प्रीमिक्स अगोदरच बनवून घेतलेलं होतं. आणि जर तुम्हाला माझ्या अगोदरचे केक पाहायचे असतील तर नक्कीच विजिट करा चॅनलला. मग तुम्हाला काही केकच्या रेसिपीज पण मिळतील. तर हे सगळं मी केक टीनमध्ये टाकलेलं आहे आणि याचा एक स्पॉन्ज बनवून घेणार आहोत आपण. तर हा मी मायक्रोवेव्हला केक बेक करते. तुम्ही गॅसवरतीही कढईमध्ये बेक करू शकता. आता केक बेक होतं तोपर्यंत म्हटलं की इथं आपण छान असं चॉकलेट गनाश बनवून घेऊया. तर पहिल्यांदा मी चॉकलेट अशी मेल्ट करून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये घातलेली आहे व्हिपिंग क्रीम. तर तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता. आणि नंतर परत अजून मेल्ट करून घेतलं. हे चॉकलेट मी एकदम म्हणजे 15 सेकंड अशी करून मेल्ट करून घेतलेली आहे. पूर्ण अशी मेल्ट झालेली नाही, अजून तो बाउल गरम होता तर ती आपोआप मेल्ट होत होती. तोपर्यंत म्हटलं की इथं व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेऊयात, कारण आजचा केक जो आहे ना तर तो मूस केक बनवणार आहे मी. त्यामुळं आपल्याला इथं व्हिपिंग क्रीम व्हिप करून घ्यावी लागेल. तोपर्यंत छान चॉकलेट पण मेल्ट होतीये. तर हे बघा, इथं छान अशी क्रीम मी फेटून घेतली आणि क्रीम फेटल्यानंतर तर ती असा बाउल उलटा केला ना तर नाही पडली, तर समजून घ्यायचं की एकदम मस्त आपली क्रीम फेटली गेलेली आहे. पहिल्यांदा 1च्या स्पीडवरती फेटली आणि नंतर 2nd स्पीडवरती. तोपर्यंत बघा गनाश पण छान मेल्ट झालं आहे. आणि ह्याला आपण जास्त म्हणजे मेल्ट केलेली नाही चॉकलेट, त्याला टाईम देऊन मेल्ट केली. त्याच्यामुळे गनाश खूप छान असं बनलेलं आहे. याच्यामध्ये गनाशमध्ये थोडंसं तुम्ही मिल्कमेड पण टाकू शकता अजून जर स्वीट तुम्हाला पाहिजे असेल हा केक तर. आणि नंतर ही चॉकलेट त्या क्रीममध्ये घालून हा आपला मूस एकदम इझिली तयार झालेला आहे की नाही, क्विक रेसिपी. तर हा मूस तयार झालेला आहे. स्पॉन्ज पण छान बेक होऊन थंड पण झालेला आहे. तुम्हाला दाखवते, इझिली असा रिमूव्ह होतो. आता याच्यातच हा केक बनवणार आहे मी. तर मी परत केक घातला, त्याच्यावरती दूध घातला. तर इथं तुम्ही ना शुगर सिरप घालू शकता किंवा अजून थोडंसं पाण्यामध्ये फ्लेवर जर तुम्हाला कुठला ॲड करायचा असेल स्ट्रॉबेरी वगैरे, तर तो पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याला केकला सोक करू शकता. आणि नंतर याच्यामध्ये जे आपण मूस बनवलं होतं तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. याच्यामध्ये ॲड तुम्ही अजून स्ट्रॉबेरीज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळा टेस्ट आवडत असेल तर तो तुम्ही घालू शकता, चोको चिप्स किंवा स्ट्रॉबेरीज. आता ही क्रिएटिव्हिटी आपल्या मनावरती किंवा ह्याच्यावरती अवलंबून आहे. तर मी प्लेन ठेवलेला आहे आणि आता याच्यावरती मी जी राहिलेली चॉकलेट होती ना माझी, ती पण घालून घेतली. म्हणजे अगोदर मूस आणि एकदम मी सिंपल पद्धतीने बनवते म्हणून फक्त मी मूस टाकलेला आहे आणि ही वरतून अजून चॉकलेटचा गनाश होता तर तो मी ॲड केलेला आहे. कारण आता आपल्याला याला सजवत वगैरे काही बसायचं नाही. तर याला कमीत कमी 2 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. मी अगोदरच 2 तास हा केक बनवला होता 12 वाजता केक कापण्यासाठी. आणि मेन बर्थडेचा केक आहे ना तो तर एकदम मस्त आहे. त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे का ते मला कमेंट करून सांगा, तरी देखील मी अपलोड करीन. कारण मी मस्त असा केक बनवणार आहे. तो एकदम तुम्हाला तर खूप आवडेल. बरं, त्याआधी बघूयात हा केक आपला छान असा म्हणजे बाहेर निघतोय का मोल्डमधून. तर मी इथं साईडच्या कडा 2 तासानंतरच्या थंड केल्या आणि आता ऑलमोस्ट 12 वाजतच आले होते. तर म्हटलं की केक छान असा निघतोय का बघावं. तर बघा, एकदम छान असा हा केक निघलेला आहे. याच्यावरती अजून डेकोरेशन तुम्ही करू शकता. पण 12 वाजता सेलिब्रेशन करायचे आणि आम्ही घरातलेच आहेत म्हणून मी जास्त काही अजून डेकोरेशन करत बसणार नाही. तर याच्यावरती मी फक्त आणि फक्त स्ट्रॉबेरीज ठेवणार आहे. काय मस्त दिसतोय ना, टेस्ट पण तेवढीच छान होती. आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट जर ठेवला ना तुम्ही फ्रीजमध्ये तर याची टेस्ट अजून वाढते, खरंच सांगते अजून वाढते. तर
इथं बघा स्ट्रॉबेरीजचा सीझन आहे म्हणून मी स्ट्रॉबेरीज अशाच ठेवलेत. तुम्ही कट करून चॉप करून पण म्हणजे ठेवू शकता किंवा अजून डार्क चॉकलेट असेल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता. मला असं वाटलं की हा इतका छान दिसत नाही आहे म्हणून मी चॉकलेट काय केली याच्यावरती ना ग्रेट केली. त्याच्या अगोदर बघा याचा जो लुक आहे आणि एकदम छान असा सेट झालेला आहे. कुठनंच असं वेगळं काही म्हणजे चॉकलेट वगैरे पण बाहेर आली नाही, काही नाही. तर मस्त असा सेट झालेला आहे केक आणि चॉकलेट मी अशा प्रकारे किसून घातली आणि तरी पण मला वाटलं की थोडंसं अजून फॅन्सी काहीतरी करावं म्हणून माझ्याकडं पिठी साखर होती तर ती मी वरतून अशा प्रकारे याच्यावरती थोडीशी डस्ट केली. कोको पावडर पण तुम्ही करू शकता आणि एक कॅन्डल लावून मस्त असा हा केक तयार. तर चला सेलिब्रेशन करूयात. त्याआधी मला कमेंट करून सांगा हा केक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही किंवा तुम्ही बनवलायत का. एकदम इझी केक आहे तर बघा. आणि माझं हे बघू नका कारण 12 वाजले होते रात्रीचे ऑलमोस्ट आणि एक झोप नव्हती काढली, मूवी बघत होतो आम्ही. मुलांची एक झोप झाली होती, त्यांना उठवलं परत आणि मस्त असं सेलिब्रेशन केलं. केक कसा वाटला, सेलिब्रेशन कसं झालं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.